दादा, तुम्ही फक्त आमचे नेतेच नाहीत तर आमच्यासारख्या कित्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आणि गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावरच्या हसूचं कारण आहात. कारण आम्ही आत्तापर्यंत राजकारणात भरपूर नेते पाहिलेत, पण तुमच्या रूपात आम्हाला दिसला तो माणसाच्या रूपात अवतरलेला साक्षात देव आणि देवच. संकटात पाठीशी उभा राहिला, गरिबांच्या पायी उभा जन्म वाहिला. संकटात पाठीशी उभा राहिला, गरिबांच्या पायी उभा जन्म वाहिला. देव पाहिला मी आज देव पाहिला, माणसाच्या रूपामंदी देव पाहिला. देव पाहिला मी आज देव पाहिला, संतोष बांगर नावात देव पाहिला. तूच पाठी राखा अन तूच आमचा वाली, जनतेचा खरा तो आधार झाला. देव पाहिला मी आज देव पाहिला, माणसाच्या रूपामंदी देव पाहिला. देव पाहिला मी आज देव पाहिला, माणसाच्या रूपामंदी देव पाहिला. हिंगोलीतील डोंगरगाव पूल इथं 4 ते 5 जण अडकून पडल्याची माहिती मिळते. डोंगरगाव पूल इथं आमदार संतोष बांगर यांच्याकडून एनडीआरएफ सह हिंगोलीमधल्या पूरग्रस्त भागामध्ये मदत कार्य सुरू आहे. आमदार संतोष बांगर हे एनडीआरएफ सह हिंगोलीतील पूरग्रस्त भागात पोहोचले. कळमनुरी तालुक्यातील देवजना गावातील अनेक जणांना त्यांनी बाहेर काढले. रात्रीपासूनच काही लोक हे पुराच्या पाण्यात अडकून होते. जगाने ही साथ सोडली तू धावला, तूच सखा तूच बाप बंधू झाला. बाळाला बरोबर धरा. ते छोट किती महिन्याचं आहे? 4 दिवसाचं. जगाने ही साथ सोडली तू धावला, तूच सखा तूच बाप बंधू झाला. बाळासाहेबांच्या विचारांची सावली ठेवून भगव्याचा मान राखला. अंधाराल्या राती जसा दिवा घावला. देव पाहिला मी आज देव पाहिला, माणसाच्या रूपामंदी देव पाहिला. देव पाहिला मी आज देव पाहिला, माणसाच्या रूपामंदी देव पाहिला. संतोष दादाच्यामुळं माझं बाळ आज आमच्यासोबत आनंदात खेळत आहे. दादामुळंच माझं बाळ वाचलं आज. दादाचे आमच्या घरावर खूप 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 आभार आहे. दादाचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहील. असा आमदार आजपर्यंत होताना आयुष्यात कधी होणार नाही. दादा आमच्यासाठी माणूस नाही तर देव बनून आलेला आहे. कोरोनाच्या संकटाची लाट आली होती, सगळे सोय रे भी कुणी जवळ घेत नव्हती. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कोरोना संकटात एक वेगळा आदर्श घालून दिलाय. त्यांनी 90 लाखांची एफडी मोडून कोरोना रुग्णांना मदत केली आहे. पाहुयात त्यावरचा हा खास. कोरोनाच्या संकटाची लाट आली होती, सगळे सोय रे भी कुणी जवळ घेत नव्हती. महापुरामंदी किती जीव अडकली होती, कित्येकाची बाप आई पाण्यामंदी होती. त्यात तू साऱ्यांचा देव बनून धावला.